मी इंस्टाग्रामवरती एक आस्क मी क्वेश्चनचा टास्क घेतला होता। त्या टास्कमध्ये मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले। त्यापैकी एक मुलांचा कॉमन क्वेश्चन होता की जोडीदार दिसायला कसा असावा। मला असं वाटतं की आपल्यापैकी कुणालाही जेव्हा चार माणसांमध्ये, जेव्हा एखाद्या पब्लिक ठिकाणी, जेव्हा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपल्याला विचारलं जाईल की जोडीदार दिसायला कसा असावा, तेव्हा बऱ्यापैकी सर्वांचीच उत्तर अशीच असतील की दिसायला कसाही असू द्या, परंतु तो स्वभावाने चांगला असावा, तो समजूतदार असावा, तो समंजस असावा, तो आपल्या घराला घरपण देणारा असावा। परंतु हाच प्रश्न जेव्हा एकांतात विचारला जाईल तेव्हा सर्वांची उत्तरे असतील की या सगळ्या गोष्टी तर जोडीदारामध्ये असाव्याच, परंतु दिसायला सुद्धा सुंदर असावा। आता खरं तर पहिलं उत्तर जे आपण दिलेलं असतं ते जगाला इम्प्रेस करण्यासाठी दिलेलं असतं, परंतु रिअल उत्तर तेच असतं जे आपण एकांतात दिलेलं असतं। आता मी तुम्हाला सांगतो की जोडीदार दिसायला कसा असावा। जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करून बाहेर फिरायला जातील आणि अशावेळी अचानक मुलाचा एखादा मित्र किंवा मैत्रीण जर भेटली तर त्या मुलाला आपल्या बायकोची ओळख करून देताना लाज वाटली नाही पाहिजे किंवा त्या गोष्टीची कमीपणा नाही वाटला पाहिजे की आपली बायको आहे म्हणून सांगायला। आणि याच वेळी मुलगीचा एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण जर भेटली तर तिला सुद्धा हा आपला नवरा आहे म्हणून सांगायला कमीपणा नाही वाटला पाहिजे किंवा कुठल्याही गोष्टीची लाज वाटली नाही पाहिजे। म्हणजे तुम्हाला समज असेल मला काय म्हणायचं आहे ते। जोडा हा शोभणारा असावा, म्हणजेच वाघासोबत वाघीणच शोभून दिसते आणि वाघिणीसोबत वाघच शोभून दिसतो, तिथं दुसरं कुणीही शोभून दिसत नसतं।